मित्रांनो, हा जातीचा चष्मा आहे आणि जेव्हा आपण हा जातीचा चष्मा घालून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पाहतो तेव्हा ते आपल्याला फक्त एका जातीपुरते काम करणारे नेते वाटतात, फक्त दलितांचे नेते। या जातीच्या चष्म्यातून आपल्याला त्यांच्या कार्याची व्याप्ती कमी दिसते, त्यांच्या विचारांची क्रांती एका चौकटीत बंद होते। पण जसं आपण हा जातीचा चष्मा काढून टाकतो तसं आंबेडकरांचं खरं रूप उलगडलं जातं। तेव्हा ते केवळ एका समाजाचे नेते राहत नाही, तर संपूर्ण भारताचे संविधान शिल्पकार म्हणून आपल्या समोर उभे राहतात, ज्यांनी प्रत्येक नागरिकाला समान हक्क, स्वातंत्र्य आणि न्याय दिला। हा जातीचा चष्मा काढल्यावरच आपल्याला महिलांच्या हक्कांसाठी, हिंदू कोड बिल साठी झगडणारे आणि सत्तेवर लाथ मारणारे आंबेडकर दिसतात। तेव्हाच आपल्याला कामगारांच्या हक्कांसाठी कायदे बनवणारे, 8 तासांच्या कामाच्या तत्वाला मान्यता देणारे कामगार नेते आंबेडकर दिसतात। तेव्हाच ते एक गाढ अर्थतज्ञ म्हणून आपल्या समोर उभे राहतात। भारतीय रिझर्व्ह बँकेच्या संकल्पनेशी निगडीत विचार मांडणारे, आर्थिक धोरणांची भक्कम पायाभरणी करणारे अर्थतज्ञ आंबेडकर आपल्याला दिसतात। हा जातीचा चष्मा काढल्यावरच अत्यंत विद्वत्तेने संसदेमध्ये बोलणारे संसदपटू आंबेडकर आपल्याला दिसतात। हा चष्मा काढल्यावरच ते एक प्रखर राजनैतिक विचारवंत म्हणून आपल्या समोर येतात, ज्यांनी लोकशाहीला केवळ शासन पद्धती नाही तर जीवन पद्धती मानलं। आणि तेव्हाच मानव मुक्तीचा लढा देणारे, चौदार तळ्याचा व काळाराम मंदिराचा सत्याग्रह करणारे महान सत्याग्रही आंबेडकर आपल्याला दिसतात। हा जातीचा चष्मा काढल्यावरच एक विद्वान बॅरिस्टर म्हणून ते आपल्या समोर उभे राहतात, ज्यांनी कायद्याला सामाजिक न्यायाचं प्रभावी साधन बनवलं। आणि तेव्हाच पुस्तकाकरिता घर बांधणारे ग्रंथप्रेमी आंबेडकर आपल्याला दिसतात। हा चष्मा काढून फेकल्यावर शिक्षणाला मुक्तीचं शस्त्र मानणारे, अंधश्रद्धा आणि जाती व्यवस्थेला तत्वज्ञानाच्या पातळीवर आव्हान देणारे, बुद्धांच्या मानवतेच्या, अहिंसेच्या, शांततेच्या मूल्यांना सर्वोच्च स्थान देणारे विचारवंत आंबेडकर दिसतात। फक्त भारतातच नाही तर जगभर ज्यांचे पुतळे आहेत, जगभर ज्यांच्या विचारांपासून मानव मुक्तीच्या चळवळी सुरू आहेत, ते ग्लोबल आंबेडकर आपल्याला दिसतात। त्यामुळे मित्रांनो, या आंबेडकरांच्या जयंती दिनी एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या जातीचा चष्मा काढून पहा। एक भारतीय म्हणून नक्कीच सगळ्यांना त्यांचा अभिमान वाटेल। धन्यवाद। जय हिंद, जय भीम।